नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, टाइम झालाय 7:47. असं तर आपण घरून 7 वाजताच निघलो होतो. सीएनजी वगैरे भरलं मित्रांनो, किलोमीटर 0 करून घेतलं, बघू शकता तुम्ही. तर आज पण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, कारण की आपण 2-3 दिवसांना कंटिन्यू आपली प्रायव्हेट बुकिंग चालत होती. 2 दिवस लोणावळ्याला जाऊन आलो होतो, 1 दिवस आराम केला. त्याच्यानंतर 1 दिवस आहे ना, ते काल जे आहे ना, आपण काल अहमदनगरची बुकिंग होती मित्रांनो. अहमदनगरला जाऊन आलो आपण काल. तर आज आलोय कामाला. आज आहे 6 तारीख आणि टाइम तर झालाय 8 वाजता, कारण की घरून 7 वाजता निघलो होतो. प्रेशर वगैरे चांगलं होतं, सीएनजी पण भरलं आणि सीएनजीला गर्दी पण नव्हती. सकाळचा टाइम होता, कारण की आपण एकटेच होतो. 700 रुपयाचं सीएनजी बसली. तर एवढं सीएनजी गेली, कारण की ते एवढं तर मायनस मध्ये जातोच 1 पॉईंट. तर ठीक आहे, बघू आज किती अर्निंग करू शकतो आपण आणि आज किती आपली अर्निंग होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया थोड्या वेळानंच. कुठली बुकिंग भेटते तुम्हाला देतो मी थोड्या वेळानं अपडेट. तर आता चाललं आपण आपले मागचे मित्रमंडळपाशी. बघू शकतो तुम्ही, मागं पण खूप साऱ्या गाडी लागले आणि पलीकडून पण खूप साऱ्या गाडी लागले. आपण आहे सध्या वाघोलीला इथं. तर इथून जाऊ डायरेक्ट आपण ट्रिप घेऊन एखादी चांगली. तर मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा. टाइम दाखवतो तुम्ही. 12:36 झालं. हे बघा, गाडी 19 किलोमीटर चालली. आपण आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर आपण इथं आलो होतो, जसं ट्रिप ड्रॉप केलं होतं तिथं तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं काहीतरी 9-9:30 वाजता. त्याच्यानंतर सरळ इकडे आलो होतो, कारण की मला वाटत नव्हतं की बाय ट्रिप पडेल म्हणून. तर आपण एक पिन जनरेट केलं होतं, खाली नंबर पण लावायला गेलो होतो. पण नंतर ना आपल्याला, मी ऑफलाईन गेलो होतो उबरमध्ये, कारण की ट्रिप 30 गाड्या होत्या. त्याच्यामुळं 1 तास जर ऑफलाईन गेलो तर आपण जे पिन असतो ना, पिनचा ऑप्शन होतो तो गायब होतो. तसंच गायब झालं. आणि आता जस्ट ऑनलाईन आलो होतो मी. काय 12:05 ते 10 मिनिटांनी. तर लगेच आपल्याला एक एक्सेल रेंटल पडली आहे. खूप चांगली गोष्ट झाली आहे. तर पैसे किती देते तुम्हाला मी ट्रिप एंड केल्यावर सांगतो. तर कस्टमरचा फोन येते मला, 1 मिनिट थांबा, तुम्हाला देतो मी अपडेट सध्या. तर मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघून घ्या. 5:16. 1 मिनिट. 5:16. 48 किलोमीटर गाडी चालली आहे. आपण आहे आपली पिंपरी चिंचवडमध्ये. कस्टमरला किती वाजता ड्रॉप केलं तुम्हाला सांगतो मी. 2 ते 2:30 वाजता काहीतरी ड्रॉप केलं होतं कस्टमरला इथं. आणि कस्टमर जे आहे ना, ते एम्प्लॉय वगैरे आहे, काहीतरी विजिटर वगैरे. त्यांना 2 ठिकाणी जायचं होतं. एकदा त्यांना कॅफे, इराणी कॅफे, तिथून मग त्यांना इथं आणलं होतं. विमाननगर इराणी कॅफे. त्याचा इथून ते इथपर्यंतच. आता इथून कुठेच नाही गेले दिवसभर. मतलब आता डायरेक्ट इथून त्यांना पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट सोडायचंय. आणि कस्टमर 4 जण आहे काहीतरी, आणि ते एम्प्लॉय लोक आहे. आणि रेंटल होती आपली एक्सेल. तर मित्रांनो, माझी जी हे चार्जिंग केबल आहे ना, बघा, हा 3.5 चार्जिंग केबल असतो ना, जो गोटा असतो ना, तो जरा खराब झालाय. त्याच्यामुळे चार्जिंगच मोबाईलची होत नाही. सारखं स्विच ऑफच पडत आहे. त्याच्यामुळे पण हे पण होत नाहीये, काय म्हणतात त्याला, चार्जिंग पण होत नाही गाडी. तर ते जाऊन आपल्याला आता चेंज करायला लागेल माझ्या हिशोबाने. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला गेलो तर तुम्हाला पण दाखवतो थर्ड मॉडला कुठं आहे ते. तिथं जाऊन तुम्हाला पण शो करतो मी की कोणता घेऊ आपण. एखादा 140 वॉटचं काहीतरी घेऊ, एखादं चांगलंच पिन वगैरे, कारण की हे सगळं वापरून सगळं जरा चार्जिंगच होत नाही याच्यामुळे. हा पण खराब झालेला दिसतोय मला. तर कस्टमर काय आलेच नाही मित्रांनो. 5:38ला त्यांची 5 तास संपतात आणि पैसे वगैरे तर चांगले देते. पण बघू आता ट्रिप एंड केल्यावरच आपल्याला भेटेल किती. आणि त्यांचं ऑनलाईन पेमेंट असणार आहे मित्रांनो. सध्या तर कस्टमर आलेच नाही. जर आले तर आपण जाऊ इथं एअरपोर्टला आणि बघू आपल्याला फेअर वगैरे किती देतात ते. आणि म्हणायचं मित्रांनो एवढंच की रेंटल बुकिंगमध्ये चांगलंच परवडतो. बघा तुम्ही, अर्धी टाकी पण सीएनजी नाही गेली, पैसे पण एवढेच राहिले. आणि मतलब काम तर जास्त नाही झालंय मस्त, पण कमी सीएनजी मध्ये गाडी पण कमी चालली, पैसे पण चांगले आले, असं म्हणायचं काय पर्याय नाही आहे. तर बघूया कस्टमर किती वाजता येतात आणि एअरपोर्टला त्यांना किती वाजता सोडतो. आणि तिथून बघू काय करू आपण ते, कारण की किती वाजता पोहोचतो त्याच्यावर डिपेंड आहे. जर लवकर वगैरे पोहोचलो तर तिथं थांबू, वेटिंगला थांबू, एखादी ट्रिप बघू एखादी कुठली तरी. आणि जर नाही जर उशिरा गेलो तिथं 8-8:30 वाजता, जर 7-8 वाजता जर गेलो ना, तर तिथून आपण सरळ घरी निघून जाऊ, कारण की त्याच्यानंतर तिथं थांबून काही पर्याय नाही. आणि उद्या पण सकाळी आपल्याला कामाला यायचं आहे त्याच्यामुळं. तर बघूया कस्टमर किती वाजता येतात आणि त्यांना किती वाजता ड्रॉप करतो आणि पैसे किती देतात तुम्हाला मी शेवटी सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता टाइम झालाय 8:40. आपण चाललोय घरी. तर एक ट्रिप केली होती आपण रेंटलची, त्याचे पैसे दिले आपल्याला 2370 रुपये काहीतरी. आणि आज आपली टोटल इन्कम झाली आहे मित्रांनो, बघायचं म्हणल्यावर. आता कुठली पडते गो सिडान, बरं उचलून काही फायदा नाही. आता इथून जायला काही फायदा नाही, कारण की लगभग घरी आलोय आपण. असं तर मित्रांनो आपल्याला डेली मतलब
50 किलोमीटर जे आहे ना ते एमटीच येणं जाणं करावं लागते, कारण की आपल्या घरून आपल्याला ट्रिप भेटू शकत नाही. जर भेटली तर कवचित ती गोष्ट, जर नाही भेटली तर खूप मायनस गोष्ट आहे. राहू द्या, ते सोडून द्या टॉपिक. तर लास्ट ट्रिपचे भेटलेले मित्रांनो आपले 1370 रुपये काहीतरी, 6 ते 7 तास काहीतरी लागले होते त्यांना. हा 5 तास, 6 ते 7 तास लागले होते, मी बघितलं नाही एवढं. आणि गाडी काही किती किलोमीटर चालले तुम्ही बघून घ्या इथंच. आणि मित्रांनो आज आपली अर्निंग झाली 2700, 2700, 2800 रुपयापर्यंत. सीएनजी बसली असेल मित्रांनो 400-500 रुपयापर्यंत बसली असेल, कारण की एक टाकी पण नाही गेली अजून सीएनजी. तर ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि मित्रांनो म्हणायचं एवढंच आहे की उबरमध्ये ग्लिच चालू आहे, मतलब जे आपली बुकिंगची जे ग्लिच येतात ना ते कसं येतात मी तुम्हाला सांगतो. मी आता 2-3 व्हिडिओ पण बघितलं आणि प्रॅक्टिकल पण केलं, तर असंच होतो. तर विषय असा होतो मित्रांनो, जर कस्टमर जरी एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणीला जायचं असेल ना, तर त्यांना चूजचं ऑप्शन तरी दाबलं ना, जर राईटचं एक्सेप्ट बुक जरी नाही केली राईट त्यांनी, तर ते कन्फर्म मध्ये वाचते आपल्याला. आणि जर त्यांना जर हे नाही केलं ना, राईट जर बुक नाही केली तर आपल्याला फक्त नाही केले आणि कन्फर्म मध्ये वाटते टुडू आवाज येतो का, तसं ते वाचते आपल्याला. तर कस्टमर ते बुक नाही करत, फक्त चेक करते किती पैसे दाखवते आणि किती फेअर दाखवते आणि किती टाइम लागणार आहे. कस्टमर तसं फेअर पहिले चेक करतो, जर त्यांना पटत असेल तर ते बुक करतात, नाही तर नाही करत. आणि आपण असं म्हणतो की दुसऱ्या ड्रायव्हरला गेली असं म्हणतात मित्रांनो. तर तसं नाही आहे. मी पण आता चेक केलं होतं, मी पण एक व्हिडिओ बघितलं होतं, त्याच्यानंतर ग्रुपमध्ये आलं होतं शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यानंतर ही माहिती तुम्हाला पण देऊ म्हणलं, कारण की तुम्ही पण वगैरे खूप सारे माझे भावान बघतात व्हिडिओ, जे नवीन ड्रायव्हर वगैरे. तर असा विषय आहे मित्रांनो, हे उबरचं ऍप्लिकेशन नवीन अपडेट आलंय वाटते, कारण की पहिले नव्हतं. पहिले तर कस्टमरला तरी वाजायचे, मतलब बुकिंग तरी जायचे आपल्या याला, आपण जे रायडर आहे ना त्याला तरी बुकिंग जायचं पहिले कन्फर्म मध्ये ना, असं पण वाजली ना तरी ते एक्सेप्ट व्हायचं. आणि आपल्याला जे आहे ना हे रेंटल पडली ती तसंच पडली होती, तुम्ही स्क्रीनशॉट बघून घ्या इथं, कारण की जी सकाळची रेंटल पडली होती ना आपल्याला, ती आपल्याला कन्फर्म मध्ये नाही पडली होती, असंच पडली होती चूजच्या ऑप्शन मध्येच. तर ही नवीन अपडेट आलाय मित्रांनो. आणि आपण आलोय आता घरी. आपण राहतो मित्रांनो सणसवाडीमध्ये. मी खूप साऱ्या लोकांना नाही सांगितलंय, कारण की नको सांगायला काही त्रास होईल म्हणून, त्याच्यामुळं. तर आता टाइम झालाय 9 वाजायला आलाय. गाडी टोटल चालली आपली 100, त्याच्यातनं आपले 50 किलोमीटर तर एमटीच चालले आणि 50 किलोमीटर जे आहे ना ते आपले रेग्युलर वगैरे चालले होते. तर आता चाललोय मी पार्किंग करून गाडी मित्रांनो घरामध्ये. बघू शकता तुम्ही, आमच्या गल्ली बोळ्यामध्ये एवढं जागा नसती, असं तर आपण हायवे टचच राहतो. पार्किंगला पण जागा आपली एक नंबर आहे, कारण की काही टेन्शन नाहीये. फक्त हे मुलं वगैरेच खेळतात आणि त्याच्यानंतर ना ते काड्या वगैरे करतात. बघा आपली पब्लिक बसलेली आहे खाली, नाही हे नाही आपली पब्लिक. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. उद्या भेटू ब्लॉगमध्ये.